सन 2025 से महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 76 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971 सुधारणा विधेयकावर बोलायला मी उभा आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, अत्यंत झोपडपट्टी धारकांच्या हिताचं अशा स्वरूपाचे बिल राज्य सरकारने आणलंय आणि त्याबद्दल राज्य सरकारला मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो। राज्य सरकारने भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आल्यापासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये अनेक नियमात बदल केले गेले, कायद्यांमध्ये बदल केले गेले आणि या सर्व योजनेला गती देण्याचं आणि झोपडपट्टी धारकांचं हित जपत असताना ही सगळ्या योजना गतीने करण्याच्या करता अनेक गोष्टी केला, ज्याचा एक उल्लेख झाला की 2011चा कायदा या सदनाने पास केला आणि त्यातून प्रधानमंत्री आवास योजनेतून मुंबई शहरामध्ये लोकांना घरं मिळायला लागली। अध्यक्ष महोदय, या कायद्यामध्ये 120 दिवसाची मुदत 60 दिवसापर्यंत प्रपोजल स्वीकारल्यानंतरची आणलेली आहे आणि अन्य काही या सगळ्या सुधारणा आहेत। पण अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये मी वारंवार हा मुद्दा मांडतोय की ज्या काही नियमातले बदल आपण करतोय, जे अडलेले प्रकल्प आहेत ते ताब्यात घेणं असेल, त्याच्याकरता नवीन विकासकाची नियुक्ती करणं असेल, हे सगळं आपण शासकीय जागेवर सहजतेने करू शकतो। परंतु मुंबई शहरामध्ये अनेक प्रकल्प असे आहेत, माझ्या मतदारसंघात सुद्धा असे अनेक प्रकल्प आहेत जे खाजगी जागेवर आहेत आणि जे 10-10 वर्ष त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत, लोक रस्त्यावर आहेत, लोकांना भाडं नाहीये आणि त्यामुळे असे प्रकल्प ज्या खाजगी जमिनीवरचे आहेत ते ताब्यात घेण्याकरता मी गेल्या वेळेलाही सूचना केली होती की सुप्रीम कोर्टामध्ये 87 साली एक केस झाली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या त्या निर्णयामध्ये सेकंड जनरेशन फंडामेंटल राईट्स असा शब्द वापरला होता आणि त्यावेळेच्या फुटपाथवरच्या झोपडपट्टी वासियांना संरक्षण दिलं होतं। त्याच आधारावर आपण खाजगी जमिनी जिथे प्रकल्प बंद पडलेले आहेत ते एक्वायर करण्याची प्रोसिजर अत्यंत फास्ट करण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भातला सुद्धा कायदा या निमित्ताने आणावा अशी मागणी मी या विधेयकाच्या निमित्ताने करतो। बाकी 33(ड) मध्ये झोपडपट्टी वासियांच्या कब्जातून संरचना निष्कासित करण्यासंदर्भातली काही त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। पण अध्यक्ष महोदय, 33-38 हे ऑलरेडी SRAच्या कायद्यामध्ये, पण हे 33-38 व्हायला किती वेळ लागतो आणि या ठिकाणी तर पात्र लोकांनी जर का योजनेमध्ये सहभागी झाले नाहीत तर त्यांच्याकरता काय काय उपाययोजना करायच्या आणि त्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांनी दिलेत। मला वाटतं तरतूद योग्य आहे, पण ती तरतूद योग्य वेळेत पूर्ण होणं, प्रत्येक केसमध्ये ती निहित वेळेमध्ये पूर्ण होणं हे अत्यंत आवश्यक आहे। तिसरा मुद्दा भाड्याच्या संदर्भातला आहे, जो मुद्दा माननीय अमित साटमांनी आपल्या वक्तव्यामध्ये मांडला आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन की एखाद्या विकासकाची तो दुसऱ्या नावावर कंपनी फॉर्म करेल आणि दुसरा प्रोजेक्ट घेईल। माझ्या मतदारसंघामध्ये खाजगी जमिनीवरची अशी एक झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे की ती आता पूर्णत्वाला जाते, पण त्याचं 4-4 वर्षाची भाडी ही आधीच्या विकासकाने दिलेली नाहीये आणि त्यामुळे केवळ रेव्हेन्यू कोड नुसार त्यांची इतर मालमत्ता ही जप्त करण्याची जी प्रोव्हिजन आपण या ठिकाणी लागू करतोय, त्याच्याबरोबर त्या योजनेमधला सेल पोर्शन हा सीज करण्याच्या पॉवर सुद्धा, कारण आता विकासक दुसरा आला असेल, तो असं म्हणतो की मी आधीच्या विकासकाचं जे थकलेलं भाडं आहे ते मी देत नाही। लोक बेहाल असतात, लोक म्हणतात किमान स्कीम पूर्ण करा आणि आधीचं भाडं त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्या स्कीम मधले किंवा त्याच्या अन्य स्कीम मधले जो सेल पोर्शन आहे, जो जसा IBCच्या ऍक्ट प्रमाणे सीज करण्याच्या पॉवर्स आहेत, त्याच्या पॉवर सुद्धा आपल्याकडे आपण घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे या माझ्या 2-3 सूचना या कायद्याच्या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा या कायद्याचं स्वागत करून माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।